नमस्कार. आज आपण चक्रवाढव्याची आणखी काय गणित पाहूया. काल मागच्या तासाला आपण एक अवघड गणित पाहिलं होतं. आता आपण सोपं गणित घेऊया आणि मग पुढे जाऊया. बघा, फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट इफ रुपीज 10,000 आर invested for 2 years at the rate of 10 PCP. ओके. आता हेच गणित मराठीमध्ये सांगतो बघा. 10,000 रुपयांचे 2 वर्षांचे 3 घ्या, 3 वर्षांचे 10 10% दराने चक्रवाढ व्याज काढा. आता बघा, सोपं गणित. दिलेली माहिती किंवा ज्याला आपण गिवन डाटा म्हणतो इंग्लिश मध्ये. बघा काय काय दिलंय मराठीमध्ये सांगा. 10,000 रुपयांचे 10,000 रुपयाचे म्हणजे पी झाली. 3 वर्षांचे 3 म्हणजे एम झालं. 10% हा झाला आर. चक्रवाढ व्याज म्हणजे सीआय काढा. फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट. सीआय बरोबर प्रश्नचिन्ह. रुपीज 10,000 आर इन्व्हेस्टेड 10,000. सो इन्व्हेस्टमेंट इज प्रिन्सिपल. पी बरोबर 10,000. 3 years. सो N3 रेट पीसीपी आलं म्हणजे आर. सूत्र पहिलं ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर भागिले 100 चा n घात. सूत्रात किमती बघा. 10,000 1 अधिक 10 छेद बघा बरं का. पी ची किंमत 10,000 आहे. 10,000 1 तसाच प्लस तसाच आर 10 आहे आपण 100 आणि n किती आहे 3 बरोबर. 1 0 कट करा. काय राहिलं 10,000 1 प्लस 10,000 1 अधिक 1 छेद 10 1/10 रेस टू 3 डोक्यावर 3 तसंच. सूत्रात फक्त पी च्या जागेवर पी भरला, आर च्या जागेवर आर टाकला आणि याच्या जागेवर 3 टाकला. बाकी काहीच केलं नाही. 1 0 कॅन्सल झालं. ही बेरीज तुम्हाला आता शिकवली प्लस मागच्या तासाला शिकवली. अधिक चिन्ह आहे मग दोघांची बेरीज करायची. 10 अधिक 1 11 होईल आणि खालचा छेद तसंच ठेवायचा. प्लस आहे म्हणून 10 + 1 11 आणि आपण 10 तसंच. समजा इथे मायनस असतं तर काय सांगितलं मी 10 - 1 केलं असतं. 10 - 1 केलं असतं. छेद तसाच. 11 छेद 10 चा तिसरा घात. 11 छेद 10 3 झाले. घन आहे ना तर 3 झाले. डोक्यावर 3 आहे ना म्हणून 3 दा 3 टाइम्स. 4 असेल 4 टाइम्स. 2 असेल 2 टाइम्स. घात आहे ना तेवढ्या वेळा तो गुणाकार करायचा. 1 0 गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, वर 10 राहिले. 11 गुणिले 11 हा 3 दा 11 चा गुणाकार म्हणजे 1331 आहे. हा शून्य जोडा फक्त. हा अमाऊंट ज्याला आपण रास म्हणतो. आता कंपाऊंड इंटरेस्ट सी आहे. चक्रवाढ व्याज ए वजा पी ए मायनस पी करायचं. 13,310 वजा पी ची किंमत 10,000 आहे. 13,310 वजा 10,000 33 आहे बघा. आणि मग पूर्ण वाक्य उत्तर लिहायचं. चक्रवाढ व्याज 3,310 रुपये आहे. कंपाऊंड इंटरेस्ट इज रुपीज 3,310. अशा पद्धतीने अतिशय सोपं सूत्र आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण सोपी गणित आहेत की कुठेही काही अडचण येणार नाही. आता बघा प्रश्न 14.1 सराव संच प्रॅक्टिस सेट 14.1 मध्ये बघा प्रश्न पहिला आहे. चक्रवाढ रास व चक्रवाढ व्याज काढा. फाइंड द अमाऊंट अँड कंपाऊंड इंटरेस्ट असं म्हटलंय. आता विदाउट अमाऊंट यू कॅन फाइंड सी आय. रास काढल्याशिवाय रास म्हणजे ए काढल्याशिवाय तुम्ही आय काढू शकत नाही. सी आय काढू शकत नाही.
म्हणजे रास काढल्याशिवाय चक्रवाढ व्याज काढूच शकत नाही. सो यू मस्ट फाइंड फर्स्ट अमाउंट बाय युजिंग दॅट फॉर्म्युला अँड देन यू कॅन फाइंड कंपाऊंड इंटरेस्ट. आधी तुम्ही रास काढा आणि मग CI सूत्र म्हणजे चक्रवाढ व्याज काढा. आता प्रश्न पहिल्यामध्ये 3 गणित आहेत, त्यातलं मी तुम्हाला तिसरं आणि दुसरं 2 गणित सोडून दाखवणार आहे. तर पहा, अनुक्रमांक 1, 2, 3 मुद्दल म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आपण प्रिन्सिपल म्हणजे P म्हणतो. P किती आहे बघा, 2000 रुपये 2000 प्रिन्सिपल 2000 रुपीज. दर जसा जसे आणि इंग्लिशमध्ये त्याला PCPA म्हणतात. दर म्हणजे रेट, तो किती आहे 8 आहे बघा, सॉरी 5000 आहे. आता P दुसरं गणित चाललंय आपलं R 8%, बरोबर आहे. रेट मुदत त्याला आपण ड्युरेशन म्हणतो, कालावधी म्हणतो, नंबर ऑफ इयर्स म्हणतो. तो किती आहे 3. सो N बरोबर 3 इयर्स वर्ष. आणि तुम्हाला काढायचंय CI म्हणजेच A पण काढायचंय, चक्रवाढ व्याज काढायचंय. त्याच्या अमाऊंट किंवा रास काढल्याशिवाय चक्रवाढ व्याज काढता येत नाही, CI काढता येत नाही. आधी सूत्र PA च P कंसात 1 अधिक R भागिले 100 च N घात. PA 5000 रुपये 1 अधिक R ची किंमत आहे 8 भागिले 100 आणि यांच्या डोक्यावर यांच्या ऐवजी किती आहे 3. बघा 5000 इथं भाग जाऊ शकतो. कितीचा भाग जाऊ शकतो 2चा 4चा, पण मी भाग देत नाही. मी काय करतो बघा, तुम्ही 4 कोणी 4 ने भाग देऊ शकतो बघा, पण मी भाग देणार नाही. मी असंच ठेवतो 100 अधिक 8 100 प्लस 8 108 डिवायडेड बाय 100 भागिले 100. तसंच इथं प्लस साइन आहे, तुम्हाला सांगितलं आधी चिन्ह आहे. इथं 1 आला ना, म्हणून या दोघांची बेरीज करायची भागिले. तसाच घन आहे म्हणजे 3 दाणे वापरू. 108 भागिले 100 108 भागिले 100 आणि 108 108 upon 100 3 टाइम्स बिकॉज देयर इज अ क्यूब. 1 2 1 2 आणि हा 1 बघा इथं 5 आहे. 5 गुणे 10 इज दॅट क्लिअर. 2 ने भागतो बघा, 2 पंचे 10 2 चौक 8. आता माझ्या लक्षात आलं बघा, खाली फक्त 100 राहिले. मग आपण या तिघांचा गुणाकार करू. 54 गुणिले 108 गुणिले 108. डू द मल्टिप्लिकेशन फर्स्ट. यांचा गुणाकार करून घेऊ म्हणजे तुम्हाला कोण मिळेल, माझा गुणाकार मिळेल भागिले 100. आता इथं भाग जातो बरं का 2चा, परत 2चा जाईल, पण मी त्याच्या भंडात पडणार नाही. मी काय करतो बघा, 108 गुणिले 108 8 8 64 8 1 8 आणि 1 ने गुणल्यावर 108 असं राहील. 4 6 8 8 16 आणि गुणिले 54 करतो 11 600 64 गुणिले 54 छेद 100. आता 4 ने गुणा 4 चौक 16 4 7 24 4 चौक 16 4 7 24 आणि 25 6 चौक 24 2 26 4 1 4 2 6 4 1 4 5 चौक 20 5 7 30 2 32 5 7 30 3 33 5 1 5 3 8 आणि 5 1 5 6 5 8 9 8 4 12 62,000 काय आहे बघा 6 2 9 8 5 6 भागिले 100 आणि आता 2 शून्य काढून घ्या म्हणजे 6 2 9 8.56 येईल. आता काय जण असं करतील इथून गुणाकार करून भागिले 100 का नाही भागिले 100 ने तर 2 शून्य काढले की 2 घर पॉईंट जाता येतं म्हणून. काही जण काय करतील 54 गुणिले 108 गुणिले 108 54 into 100 100 upon 100 इथं बघा 2 2 4 2 7 14 असं भाग देतील. काही जण परत म्हणतील 2 पंचे 10 2 पंचे 10 2 चौक 8 बरोबर इथपर्यंत येतील आणि मग या तिघांचा गुणाकार करू मग त्याला किती भागतील
25 ने भागते. तसंच येईल बघा. येते का लक्षात? आता हा आला सी आहे. मग काय करायचंय? ए सॉरी सी आय नाही आला, हा ए आला अमाऊंट. आणि मग सी आय म्हणजे चक्रवाढ व्याज ए वजा पी 6298.56 ए ची किंमत आली आणि पी किती आहे? 5000. म्हणजेच बघा 6298.56 पॉईंट खाली पॉईंट 5000 रुपये 8 9 2 1298.56 रुपये हे झालं चक्रवाढ व्याज, ज्याला आपण कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतो. येते का लक्षात? इतकं सोपं आहे, सोपं आणि सुटसुटीत आहे. मला असं वाटतंय की तुमच्या लक्षात आलं असेल. आकडेमोड जरी मोठी असली तर घाबरायचं काही कारण नाही. तिसरं गणित पहा. मुद्दल इंग्लिश मध्ये ज्याला प्रिन्सिपल म्हणतो. पी 4000 रुपये दिले. त्यानंतर दर कसा दशे ज्याला रेट पीसीपीए म्हणतात तो 7.5 आहे. शेवटी मुदत आहे इंग्लिश मध्ये ज्याला आपण ड्युरेशन म्हणतो, नंबर ऑफ इयर्स म्हणतो, ते 2 आहेत. आणि तुम्हाला काढायचंय चक्रवाढ व्याज ए बरोबर पी कंसात 1 भागिले 100चा. आधी हेच सूत्र लिहायचंय. पी बघा दिला 4000, 1 अधिक आर ची किंमत 7.5 छेद 100 आणि एन किती आहे? 2. दशांश आपण देतो बघा. मी आधी हा पॉईंट काढून टाकला, खाली एक शून्य वाढेल. 25 त्रिक 75, 25 चौक आणि 0 बरोबर का? 25 ने भागलं 1 अधिक 3 छेद 40 राहिले. अधिक 1 आहे ना, 40 अधिक 3 40 प्लस 3 43 आणि भागिले 40 तसंच. डिनॉमिनेटर तसंच, छेद तसंच. वर्ग आहे, स्क्वेअर आहे, दोनदा लिहायचं. दोनदा म्हणजे काय होईल? 43 छेद 40, 43 छेद 40, 1 2 1 2, 4 आहे 40, बे गुणे 4 बे 25, 5 गुणिले 43 गुणिले 43 आणि भागिले राहिला 2. 43 चा 2दा गुणाकार करा. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 4 त्रिक 12, 4 चौक 16 आणि 1 17, 9 4 8 आणि 1 1849 गुणिले 5 भागिले 2. याला 5 ने गुणा. 5 9 45, 5 24 आणि 4 24, 5 8 40 आणि 2 42, 5 4 92 45 भागिले 2. 9245 भागिले 2. बे चौक 8, बे सख 12, बे गुणे 4, बे गुणे 4 शून्य घेतला, पॉईंट दिला, बे 45 4622. हा आला अमाउंट, याला आपण रास म्हणतो, रास. आणि मग सीआय बरोबर ए वजा पी 4622.5 वजा 4000 म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट आलं 622.5, ज्याला चक्रवाढ व्याज आपण असं म्हटलं जातं. पूर्ण कॅल्क्युलेशन करून दाखवलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला पहिले 2 गणित समजली, दुसरं आणि तिसरं पहिल्या प्रश्नातलं असं गृहीत धरतो. आणि आता लेखी उदाहरण जे आहे दुसरं आणि तिसरं त्याच्याकडे जाऊयात. दुसरं एक्झाम्पल पहा. दुसरं गणित वाचतो. वाचता आपण लिहूयात, काय काय समजते बघूयात.
हा बघा काय म्हटलंय, मी गणित वाचतो बघा. समीर रावांनी एका पतपेढीतून दसा दशे 12 दराने, दसा दशे म्हणजे कोण आ, 3 वर्ष, वर्ष म्हणजे कोण यन, 12,500 रुपये कर्ज घेतले. 12,500 म्हणजे कोण झालं, पी. तर त्यांना तिसऱ्या वर्षाखेर म्हटलंय, तिसऱ्या वर्षा शेवटी चक्रवाढ व्याज आकारणीने किती रुपये परत फेड करावे लागेल, किती रुपये परत फेडावे लागतील. म्हणजे चक्रवाढ व्याज आकारणीने एकूण किती रक्कम परत फेड, रक्कम देतो म्हणजे कोण, रास. एकूण रक्कम जर काढायची असेल तर रास आणि व्याज काढायचं असेल तर सी आहे. आलं का लक्षात, हे कळलं पाहिजे. मग आता पहा इंग्लिश मध्ये पहा, समीर राव हॅज टेकन अ लोन ऑफ, बघा हॅज टेकन अ लोन दॅट इज द पी 12,500 at the rate of 12 PCPA. PCPA means R. For 3 years, 3 is the N. If the interest is compounded annually, then how many rupees should he pay to clear his? So how many rupees he have to pay? त्याला किती रुपये भरायला लागतील लोन भरायला, म्हणजे त्याला ते 12,500 रुपये द्यावे लागतीलच, प्लस इंटरेस्ट द्यावा लागेल. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड अमाऊंट. आणि त्या अमाऊंटचं सूत्र असतं, राशीचं सूत्र आहे पी बरोबर ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर भागिले 100 चा यंगा 12,500 1 अधिक आर किती आहे 12/100 आणि एन किती आहे 3. बरोबर आहे का. परत 4 ने भागू शकता, 4 त्रिक 12, 4 गुणे 8 4 25, 25 चौक 100 बघा. 1 अधिक 3/25 चा घन, 1 अधिक आहे ना, 25 अधिक 3 28/25. किती वेळा लिहायचा हा, 3दा. घन आहे म्हणून 3दा लिहा. 25 चा 5 2 0, 25 गुणे 50 0, 5 चोक 20, 5 5 25. या ठिकाणी काय काय राहील बघा बरं. भाग दिल्यानंतर आता हा भाग तुम्ही करायचा आहे, कारण 8 वेळा येऊन सोपं रूप द्यायला शिकवायला नाही पाहिजे, आता ते तुम्हाला यायला पाहिजे. 4 गुणिले 28 गुणिले 28 गुणिले 28 भागिले राहिले 5. हे दोघांचा गुणाकार करतो. 28 गुणिले 4 32, 4 गुणे 8 3 11 आणि 28 गुणिले 28 8 8 64, 8 गुणे 16 6 22, 2 8 16 गुणिले 4 ने 5 4 8 7 784 भागिले 5. आता 784 ला 112 ने गुणा, 2 चौक 8 2 8 16 2 7 14 ने 15, 2 चौक 8 2 8 16 2 7 14 ने 15, 4 8 7 4 8 7 8 6 4 10 8 4 12 13 13 5 18 8 7 15 15 2 17 6 4 10 8 8 6 14 4 18 चालेल. 8 9 9 10 7 17 87 808 भागिले 5. हे ए चालू आहे बरं का, 5 ने भागूया. 87,808 भागिले 5. मराठीमध्ये बोललं तर चालतंय ना, इंग्लिश मध्ये बोललं तरी समजायलाच पाहिजे. 5 1 5 5 5 5 5 7 35 हलाय 2 करून घ्या. 8 5 5 25 5 7 30 5 1 5 शून्य घ्या, पॉईंट जरा 5 7 17 561.6 म्हणजे 60 रुपीज. म्हणजे आफ्टर 3 years he have to pay 70,561.60 रुपीज. 3 वर्षांनी त्याला त्यांना 17,561.60 रुपये भरावे लागतील. अँड द लास्ट एक्झाम्पल काय, लास्ट एक्झाम्पल पहा. शलाकाने व्यवसाय सुरू करण्यासाठी, परत मराठीमध्ये सांगतो नीट पहा.
शलाकाने व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 पण होता सदस्य 10 म्हणजे 10 नाही 10.5 सॉरी म्हणजे 10.5 10.5 8,000 रुपये कर्ज घेतले. कर्ज म्हणजे कोण? पी. 2 वर्षानंतर कर्ज परतफेड करताना 2 वर्ष चक्रवाढ तिला किती व्याज भरावं लागेल? व्याज सीआय ला व्याज म्हणतात इंग्लिश मध्ये. पहा, टू स्टार्ट अ बिझनेस शलाका हॅज टेकन अ लोन ऑफ ₹8,000. लोन घेतले रुपीज, दॅट इज कॉल्ड पी. पी इज इक्वल टू 8,000. रेट 10.5 TCPA. Rate for R. After 2 years, N is equal to 2. How much compound interest will have to win? She have to pay. So CI. सूत्र काढायचं. सूत्र घ्यायचं. A बरोबर P कंसात 1 अधिक R भागिले 100 चा N घाल. P कुठे आहे? 8,000. 1 प्लस R किती आहे? 10.5 upon 100. रेस टू 2 बघा. P च्या जागेवर 8,000 भरले. 1 तासात आधी R ची किंमत टाकली, N ची किंमत टाकली. पॉइंट काढून टाका. 105 एक घरे बघा, तर खाली 1 शून्य वाढेल. रिमूव्ह द पॉइंट. आफ्टर डेसिमल पॉइंट देयर इज 1 डिजिट. सो 1 शून्य जोडा फक्त. 5 ने भागा बघा. 5 गुणिले 10 5 1 5. 5 गुणिले 10 5 0 0 5 0 0. 8,000 21,200 बरोबर आहे. 8,000 into 1 plus 21 प्लस आहे बेरीज आहे 221,200 होईल. डोक्यावर दोन तसेच. इकडे घेऊयात. 8,221 upon 200 किती वेळा लिहायचंय? स्क्वेअर आहे म्हणून 2 दा लिहायचं. वर्ग आहे ना, सो राईट डाऊन 2 टाइम्स. 1 2 2 3 3 शून्यच कट झाले. 2 ने भागा. बे 1 बे चौका. परत 2 ने बे 1 बे 0 0 बे 2 4 आणि बे 5 10. 221 गुणिले 221 छेद 5. 221 ला 221 ने गुणा. 1 2 2 बे 1 बे 2 4 बे 2 4 परत बे 1 बे 2 4 बे 2 4 1 4 4 5 6 7 8 48 841 भागिले 5. 5 ने भागूया. 5 9 45 5 7 35 5 7 30 5 8 40 1 घेतला शून्य घेतल्यामुळे पॉईंट 5 गुणिले 10 9768 768.20 रुपये हे आलं अमाऊंट, याला रास म्हणतो आपण. आणि मग कंपाऊंड इंटरेस्ट सी आहे चक्रवाढ व्याज बरोबर ए वजा पी 9768.20 आणि वजा पी किती आहे 8000. आता हा पॉइंट खाली पॉइंट 8000.0 1768.20 रुपीज. त्याला चक्रवाढ व्याज शलाकाला 2 वर्ष अखेर चक्रवाढ व्याज किती भरावं लागेल 1768.20 बरोबर आहे का, किंवा 1768.2. आफ्टर 2 years she will have to pay ₹1,768.20. या ठिकाणी 14.1 आपला संपलेला आहे. आता याच्यामध्ये काय मोर इन्फॉर्मेशन अशी आहे, समजा कधी कधी काही आर्थिक वर्षामध्ये व्याजाची आकारणी जी आहे 6 महिन्यांनी व्याज आकारलं जातं. किती महिन्यांनी? आफ्टर 6 months. त्यावेळेस मग काय करायचं असतं 6 महिन्यांनी म्हटल्यानंतर, म्हणजे समटाइम्स द इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड ॲट
अन इंटरव्हल ऑफ 6 मंथ 6 महिन्याचं जर त्यांनी व्याजाचं पिरियड ठरवून घेतला असेल, व्याजाचा कालावधी ठरवून घेतला असेल, तर अशा वेळेस एन आणि आर जो आहे म्हणजे एन जो असतो समजा 1 वर्ष आहे 1 इयर आणि समजा 10% म्हणजे आर आणि व्याजाची आकारणी इथे 2 आहे असं गृहीत एन 2 वर्ष आहे 2 इयर्स एन आणि आर 10% आणि व्याजाची आकारणी जर आफ्टर 6 मंथ असेल तर काय करायचं, एन ला 2 ने गुणायचं आणि आर ला 2 ने भागायचं, 2 ने 4 आणि हे 5. कळलं? परत पहा, जर एन बरोबर 5 इयर्स असेल आणि आर बरोबर 12% असेल आणि व्याजाची आकारणी म्हणजे इंटरव्हल ऑफ 6 मंथ असेल, कॅल्क्युलेशन ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट ऍट एन इंटरव्हल ऑफ 6 मंथ असेल, तर काय करायचं, या एन ला 2 ने गुणायचं, दुप्पट करायचं आणि आर ला 2 ज्याने गुणलं ना त्याने भागायचं. 6 महिन्याचं असेल तर जर कधी कधी 3 महिन्याचं असतं, कधी किती महिन्याचं असतं, 6 च्या 3 असतं, 3 चौक 12 म्हणजे 4 येतं ना, 4 पट 3 महिन्याने आकारणी करायची व्याजाची. आफ्टर 3 मंथ यू हॅव टू कॅल्क्युलेट द कंपाऊंड इंटरेस्ट. सो 3 चौक 12 म्हणजे 1 ला 4 ने गुणायचं आणि त्या 4 ने आर ला भागायचं. इज दॅट क्लिअर? इफ द कॅल्क्युलेशन ऑफ समजा मेनी टाइम्स मंथली इंटरेस्ट मेनी टाइम्स चार्ज द कंपाऊंड इंटरेस्ट मंथली. मंथली म्हणजे किती, 1 महिन्याला, बरोबर आहे का? बरोबर आहे का? 12 महिन्यांचं 1 वर्ष आहे, 12 महिन्यांचं 1 वर्ष आहे म्हणून डिवाइडेड बाय मल्टिपल बाय एन बरोबर 5 गुणिले 12 हे 7 महिने होते. मग 1 महिन्याची आकारणी असेल तर 12 1 12 म्हणून 12 ने गुणायचं आणि आर ला 12 ने भागायचं. कळलं का? हे 1 महिने झालं, हे 3 महिने झालं, हे 6 महिने झालं. आता बँका सध्या काय करतात, नाऊ डे बँक कॅल्क्युलेट कंपाऊंड इंटरेस्ट डेली. मग काय करावं लागेल, डेली म्हणजे 365 दिवसाचं वर्ष असतं. मग 5 वर्ष आहे, 5 गुणिले 365 हा जो गुणाकारी आणि आर बरोबर 12 आपण 5 ला किती गुणलं 365 ने, मग आर ला 365 ने भागायचं, तेवढा रेट. अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं. अलीकडच्या काळात बँका दैनिक व्याज आकारणी पद्धतीने चक्रवाढ व्याज काढतात. ठीक आहे, पुढच्या तासाला आपण याचे ऍप्लिकेशन्स म्हणजे याचे चक्रवाढ व्याज सूत्राचं उपयोजन काय आहे ते पाहूया. धन्यवाद.